The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11, अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे नाशिक आणि त्याची सांस्कृतिक जडणघडण. माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी हे आज सुप्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार वंदनाजी अत्रे यांच्याशी नाशिकची विकसित होत असलेली संस्कृती याबाबत सखोल चर्चा करणार आहेत. वंदनाजी अत्रे यांनी आतापर्यंत संगीत, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सखोल माहिती त्यांच्या लेखनाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. या विविध क्षेत्रांमध्ये अनेक सुवर्ण क्षणांच्या त्या साक्षीदार आहेत. नाशिकचं कला आणि सांस्कृतिक वैभव कसं वृद्धिंगत होत गेलंय, कसं बदलतंय हे आपण बघूया त्यांच्या नजरेतून. तर सुरू करूया आजचा सांस्कृतिक प्रवास. नमस्कार, पुन्हा आलो व्हॉइस विस्टा या पूजा प्रसूनच्या पॉडकास्ट मध्ये. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मी नितीन उपासनी स्वागत करतो. पहिला सीझन इतका दमदार झाला आणि इतक्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आपल्याशी गप्पा मारायला आल्या. त्या पर्सनॅलिटीजच्या माध्यमातून त्यांचे विषय तुम्ही ऐकले, मलाही ऐकून घेतलं आणि ऐकताना तुमच्या सूचनांचा, तुम्ही पाठवलेल्या मेल्सचा खूप उपयोग झाला. कारण तुमच्या अपेक्षा उंचावत गेल्या. एका अप टू द मार्क पर्यंत ज्या सगळ्या आता तुमच्या सूचना येत आहेत ते पाहून आता स्फुरण येते, एक ऊर्जा मिळते, एक एनर्जी तयार होते. आणि या सगळ्या याच्यातनं मग लक्षात असं आलं की तुमच्या ज्या सूचनांचा एक विशिष्ट काही लोकांनी पाठवलेल्या आम्ही क्लासिफाय केल्यानंतर आलं की साहित्य या विषयावरती आपलं बोलायचं राहिलं. खरं म्हणजे नाशिक काय म्हणावं, नाशिक एक साहित्यिकांची भूमी आहे. पौराणिक संदर्भ देता देता जिथे रामायणाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला, जिथे कुंभासारखी एक आध्यात्मिक परंपरा ज्या शहराला लाभली, ज्याच्यामध्ये मंत्रभूमीपासून आता आपण यंत्रभूमीची अशी ही ओळख करू लागलो नाशिकची. आणि नाशिकचा एक महत्वाचं म्हणजे भारताच्या, महाराष्ट्राच्या मध्यवर्ती हवेशीर असलेलं, धार्मिक असलेलं, आध्यात्मिक असलेलं, आर्थिक गणित जुळलेलं असं एक सुंदरसं शहर. आणि या सुंदरशा शहरामध्ये खूप प्रतिथयश साहित्यिक होऊन गेले. कैलासवासी कुसुमाग्रजांची ही भूमी, वसंतराव कानेटकरांची ही भूमी, थोर कवी या ठिकाणी होऊन गेले, थोर साहित्यिक होऊन गेले. आणि मग आपल्या आलेल्या सूचना होत्या की साहित्य कुठे गेलं. खरं म्हणजे हे असंच झालं की आजकाल जशी येणारी पिढी ही वाचायलाच विसरलेली आहे. मला खूप वाटतं, जेव्हा शिक्षण विभागात मी काम करत होतो तेव्हा मुलांशी बोलताना जाणवायचं की आता काय ओस पडली तर क्रीडांगण आणि वाचनालय. आमच्या बालपणी वाचनालयामध्ये, सार्वजनिक वाचनालयांमध्ये आम्ही पुस्तकांवर तुटून पडायचो आणि असं म्हटलं जायचं की ते पुस्तक जर जीर्ण झालं तर त्याचं आयुष्य सार्थकी लागलं वाचकांमुळे. पण आता आल्या ऑडिओ बुक्स, आता आल्या डिजिटल टेक्नॉलॉजीची काही बुक्स, आणि मग त्यामुळे वाचन कमी झालं का, या वाचनावरती विद्यार्थ्यांचा किंवा समाजाचा काही त्याचा इम्पॅक्ट होतो का, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह करायचा होता. आणि मग कुणाशी बोलावं, खूप मोठं नाव डोळ्यासमोर आलं. नाशिक शहरातलं एक थोर नाव आलं की ज्यांनी केवळ स्वतःचं लिखाण केलं नाही, त्यांनी अनुवादही केलेला आहे. 11 पुस्तकांची, 11 ग्रंथाची लिखाणाची संपदा ज्यांच्याजवळ आहे, त्यानंतर अनुवादाची संपदा ज्यांच्याजवळ आहे, आणि त्याच्या जोडीला सगळ्यात कौतुकास्पद म्हणजे विविध विषयांवरती पुस्तक लिहिताना स्वतःच्या जीवनाचंच ज्यांचं एक पुस्तक तयार होईल असं व्यक्तिमत्व. एक नाही, 2 नाही, 3 वेळेस हॅट्रिक ज्याला म्हणता येईल, त्या 3 वेळेस कॅन्सरवरती मात करून, कर्करोगावरती मात करून, आपला छंद, आपली आवड जोपासत समाजाच्या प्रत्येक घटकांना त्या ठिकाणी सामावून घेत लिखाणाची समृद्ध संपदा त्यांनी स्वतः निर्माण केली. आणि त्या जोडीला मग त्यांचंही शासनाकडून कौतुक झालं. विविध पुरस्कार मिळाले, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र साहित्यिक परिषदेचा पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र विज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला. याच्यावरून लक्षात असं येईल की या ग्रंथ संपदेमध्ये विज्ञान होतं,
त्याच्यात साहित्य होतं, त्याच्यात अध्यात्म होतं, त्याच्यात विकास होता, त्याच्यात वेगवेगळे विचार होते. आणि अशा वेगवेगळ्या विचारांना, अशा वेगवेगळ्या विकासावरच्या कन्सेप्टला नाशिकच्या विकासाची जोड देता येईल का, असा एक विचार करून आजचा पॉडकास्ट आपण या ठिकाणी घेतो आहे. आणि या पॉडकास्ट मध्ये आज येत आहेत श्रीमती वंदना अत्रे मॅडम. ह्या कोण आहेत, तर मी तुम्हाला जसं म्हटलं की हे नाशिक शहराचं एक रत्न आहे लेखन साहित्यातलं. या लेखनाला वेगवेगळे पैलू आहेत. हे पैलू समजून घेण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेने, म्हणजे आत्मशक्ती किती असावी, स्वतःचा आत्मविश्वास किती असावा, की कर्करोगासारख्या दुर्दम्य अशा आजाराला त्यांनी त्या ठिकाणी हरवलं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हॅट्रिक करून त्यांनी हरवलं. आणि मग मला असं वाटतं की अशा लेखकाला, अशा साहित्यिकाला भेटायला नक्कीच तुम्हाला आवडेल. आजच्या पॉडकास्ट मध्ये एक नवीन व्यक्तिमत्व घेऊन तुमच्या पुढे येतो आहे. आपलं स्वागत करतो अत्रे मॅडम, आपण विराजमान. आमच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. खरं म्हणजे आपल्याकडे पाहिल्यानंतर आपल्या कुठे वयाचा अंदाज येत नाही, एवढं असतानाही प्रसन्न चेहरा, आनंदी व्यक्तिमत्व, सकारात्मक विचारसरणी आणि ती जी ऊर्जा आहे, मला असं वाटतं की आजच्या शो मध्ये ही ऊर्जा आम्हाला खूप साथ देऊन जाते आहे. मी थोडासा तुमचा पार्श्वभूमीला, कारण आपल्या बालपणापासूनच्या आजपर्यंतच्या याला हा लेखक म्हणून तुम्ही कसं वर्णन केलं? खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा लेखनाविषयी बोलते ना, तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या आईचं स्मरण होतं. कारण माझी आई ही उत्तम लेखिका होती. अच्छा. आणि विशेषतः तिचं मुलांच्या लेखनावरती खूप प्रेम होतं. त्यामुळे तिने मुलांसाठी नाटकं लिहिली, मुलांसाठी कथा लिहिल्या, त्याला राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे तिने मला लिहितं केलं किंवा लिहिण्याकडे बघण्याची एक दृष्टी दिली असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी कुठे भाषण करायला जाते किंवा बोलायला जाते, ते सगळं मी माझ्या आईला समर्पित केलेलं असतं की तिने मला जी दृष्टी दिली त्यामुळे मी लिहू शकते किंवा वाचू शकते किंवा काय लिहावं असं काही मला विचार मनामध्ये येऊ शकतात. त्यामुळे आईचं नाव सुषमा अभ्यंकर. ती एक पॅशनेट शिक्षिका होती, लोकप्रिय शिक्षिका होती. आणि विशेषतः आपल्या जगण्यामधले विषय तिने आपल्या साहित्यामध्ये मांडलेले आहेत. ते तिचं फार महत्वाचं. म्हणजे तिने मुलांसाठी ज्या गोष्टी लिहिल्या त्या पौराणिक किंवा ऐतिहासिक लिहिल्या नाहीत, तर त्या जगण्यामध्ये ते मुलांचे प्रश्न आहेत. मग ते पर्यावरणाचे असतील, मग ते अभ्यासाचे असतील, मग ते नातेसंबंधांचे असतील. तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन तिने त्याच्या गोष्टी लिहिल्या. तिने नाटकं लिहिली, नाटकं बसवली. आणि त्यामुळे ती सगळी जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा तिने मला थोडी दिली आहे. सर्व समावेशक अशी तुम्हाला त्याचे संस्कार दिला. आणि मग तुमच्यातला बालपणापासूनच हा लेखक म्हणजे वक्ताही असेल त्याच्यामध्ये तो जागा झाला. पण मग ह्या सगळ्या याच्यामध्ये लिटरेचर म्हणजे आपण ज्या जवळपास 11 ग्रंथ संपदा लिहिलेल्या आहेत, यातली ही जी ऊर्जा आहे, ही जी उर्मी आहे, ही जरी बालपणापासून संस्कार जरी असला तरी एक प्रेरणा, अंतरप्रेरणा तुमची असेल, ही कशी देणार? मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तिमत्वाचं एक वेगळेपण असतं. आपण सगळ्याच अर्थाने प्रत्येक व्यक्ती युनिक असते, एकमेव द्वितीय असते. जरी सगळ्यांना 2 कान, 2 डोळे, 1 नाक असलं, ते प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण छोटस का होईना एक बीज रूपाने असतं. मला असं जाणवलेलं माझं वेगळेपण जे आहे की मी म्हणजे आय एम पीपल्स पर्सन. मला लोकांमध्ये वावरायला खूप आवडतं, लोकांशी बोलायला आवडतं, लोकांचे प्रश्न समजून घ्यायला आवडतं, लोकांशी संवाद करायला आवडतो. आणि ते सगळं करत असताना मला असं वाटतं की मला खूप वेळा ह्याच्यावरती लिहिलं पाहिजे का असं वाटत असतं. हा नक्की एका चांगल्या लेखाचा विषय आहे असं मला वाटत असतं. तर त्याच्यामुळे लोकांशी संवाद करणं, लोकांशी बोलणं, लोकांमध्ये मिसळणं, लोकांशी निगडीत उपक्रम करणं हा माझ्या स्वभावाचा एक मोठा भाग आहे. आणि त्याच्यातून मला असं वाटतं मला लेखनासाठी ऊर्जा मिळते. पण तुमच्या लेखनामध्ये खूप वैविध्यता आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे आम्हाला माहिती आहे त्यानुसार आपण विशेषतः भारतीय शास्त्रीय किंवा अभिजात संगीताचा जास्त प्रकर्षाने त्याच्याकडे आकर्षित झाला. म्हणजे माझ्या माहितीनुसार गिरिजा देवींपासून तर आत्ताची पिढी जी आहे, जे A.R. रहमान आहे, या पिढीपर्यंतच्या या सगळ्या लोकांशी तुम्ही मुक्त असते
संवाद साधलेला आहे, हे कसं काय? मला असं वाटतं संगीत हे काही ना काही प्रकारे आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी फार जवळून जोडलेलं असतं. बरं. म्हणजे अगदी लहानपण आपल्या आईच्या अंगाईगीतामध्ये जात असतं. बरं. मला दुःख त्याच्यानंतर असं वाटतं की हे संगीत लहानपणी जे आपल्या कानावरती अखंड पडतो, आपण श्लोक ऐकतो, आपण आईच्या अंगाईगीत ऐकतो, आपण ज्या आता तुमच्या माझ्या तुम्ही लहान आहात पण माझ्या वयाची पिढी पुष्कळशी जात्यावरच्या ओव्या ऐकत थोडीशी वाढलेली आहे. हा, तुम्ही पण ऐकले असतील जात्यावरच्या ओव्या, आणि त्यांनी एक सुकून मिळतो आपल्या दिवसाला. तर तो सुकून जो आहे ना, तो हळूहळू आपल्या आयुष्यातनं कुठे जातो? का संगीत तुटतं आपल्या आयुष्यातनं? कुठे जातं नेमकं? आपण आवडीने मुद्दामून जाऊन असं संगीत काय ऐकत नाही, जे काय कानावरती पडेल तेवढं आपण ऐकत असतो. तर मला असं वाटतं संगीत जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असतं ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्थिर होऊन आपल्या प्रश्नांकडे बघता येतं, विवेकाने बघता येतं. सुंदर. आणि विवेकाने बघून त्या प्रश्नाची उत्तर मिळवण्याचा जो काय एक मार्ग आहे तो मला असं वाटतं संगीतामध्ये आहे. कारण ते तुम्हाला शांत करतं, ते तुम्हाला पॅसिफाय करतं. मी सहज तुम्हाला सांगते की मी जेव्हा लेखन करत असते त्या सतत माझ्याबरोबर मी संगीत लावून लेखन करत असते. कारण जे सैरभैर पण आपल्या आयुष्यात सगळ्यांचे आलेले आहे ना, म्हणजे ते आता व्हॉट्सअपमुळे आलेले, अखंड पडणाऱ्या मेसेजेस पावसामुळे आलेला आहे, वातावरणातलं जे पोल्युशन आहे आवाजाचं आणि वातावरणाचं तेही वाढलेलं आहे. तर अशा सगळ्या काळामध्ये आपल्याला जे शांत राहायचं असेल, त्रस्त व्हायचं नसेल, सैरभैर व्हायचं नसेल, तर बरोबर संगीताचं बोट जर हाताशी झालेलं असेल तर मला असं वाटतं भोवताली काही जरी कोलाहल असला तरी आपण स्वस्थपणे आपल्या कामात लक्ष एकाग्र करू शकतो असं मला वाटलं. आणि ह्या संगीताने मला खूपच अभिजात भारतीय संगीताच्या परंपरेबद्दल खरं म्हणजे मी काहीच बोलू नये. इतकी वैशिष्ट्यपूर्ण आणि समृद्ध अशी परंपरा आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की साहित्य आपण हातात धरून वाचू शकतो, चित्रकला बघू शकतो. संगीत हे एक अव्यक्त गोष्ट आहे, म्हणजे सूर फक्त आपल्या कानावरती पडतात, ते दिसत नाही आपल्याला सूर, पण तरीही आपल्याला बरोबर घेऊन जाण्याचं सामर्थ्य जिथे स्वरांचं आहे ना, तर त्या आणि भारतीय संगीताने खूपच विशेषतः तुम्ही जसं आता मी म्हंटलो की थोर ज्या गायिका होत्या गिरिजा देवींपासून तर आजपर्यंतच्या ए आर रहमान याच्यामध्ये खूप बदल झाला. अभिजात भारतीय संस्कृतीचा वारसा तर आपल्याला नक्कीच आहे, तो कौतुकास्पद आहे, पण मग हे सगळं मॅच कसं होतं? अगदी गिरिजा देवी कुठे, ए आर रहमानांचं आताचं म्युझिक वेगळं आहे, हे सगळं तुम्ही कसं? मला असं वाटतं शेवटी या सगळ्या कलाकारांचं संगीतातलं जे काही एक कोर ज्याला म्हणतो ना आपण, ते संगीतात तुम्हाला काय हवंय. म्हणजे तुम्हाला मी सहज गंमत म्हणून सांगते की आता मी भारतीय रागसंगीत शिकणाऱ्या परदेशी कलाकारांचा अभ्यास करतेय आणि खूप मोठ्या संख्येने परदेशी लोक भारतामध्ये भारतीय रागसंगीत शिकण्यासाठी मी बॉलिवूड म्युझिक म्हणत नाही, अर्थात मी बॉलिवूड म्युझिकला दुय्यम लेखत नाही. संगीत कोणतंच दुय्यम किंवा प्रधान असं नसतं, सगळं संगीत उत्तमच असतं, पण भारतीय रागसंगीत हे तसं अवघड शिकायला, आणि ते अथांग आहे, ते पकडणं मोठी अवघड आहे. ते शिकायला माणसं येतात, खूप येतात, खूप मोठ्या संख्येने येतात. चीन, पाकिस्तान पासून उझबेकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन या सगळ्या देशांमधून भारतात संगीत शिकायला माणसं येतात. त्यांना मी प्रश्न विचारला, त्यांना मी प्रश्न विचारतेस की कोणत्या ओढीने तुम्ही इथे येतात, काय तुम्हाला अशी गोष्ट आहे की तुम्हाला इथे घेऊन येते. तर त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय ताल परंपरा ही अतिशय समृद्ध आहे, ती आम्हाला आकर्षित करते. केवळ एक तबला आणि एक डग्गा ह्याच्यातून आपण जे काय तालाचं विश्व निर्माण केलेलं आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते अवघड आहे, अत्यंत कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीच आहे, आणि तरीही मन रिझवणार आहे, तरीही मनाला मोह घालणार असं आहे. ती एक परंपरा आम्हाला खूप आकर्षित करते. आणि भारतीय संगीत परंपरा जी आहे, जसा मागचा जो विचार आहे, आपलं भारतीय संगीत हे आपल्या जगण्याशी जोडलेलं आहे, निसर्गातल्या ऋतू जे आहेत त्याच्याशी जोडलेलं आहे, निसर्गातल्या बदलांशी जोडलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे येणारा पाऊस, येणारी पालगड, येणारा वसंत, हे सगळं काही आपल्या प्रतिबिंबित होतं गाण्यामध्ये. तर त्यांचं म्हणणं आहे की जीवनाशी इतकं जोडलेलं आहे संगीत आहे, आणि म्हणून आम्हाला ते आकर्षित करतं. मला असं वाटतं की हा शोध हा अनादी काळापासून सुरू आहे. मी त्याच्यातला अगदी छोटी कडी आहे, आणि मी प्रयत्न करते की बाहेरच्या लोकांना, म्हणजे मला माझा देश म्हणून ही संगीताबद्दलचा अभिमान आहेच, पण बाहेरच्या मंडळीला यात काय आढळतं हे जाणून घेण्याचं कुतूहल मला वाटलं, आणि म्हणून मी सध्या तो
अभ्यास करते. त्याच्यात पण मग त्याचं नेमकं स्वरूप काय त्यांचं? त्याच्यावरती आता तर मी एक 1.5 तासाचा ऑडिओ व्हिज्युअल स्टेज शो करते, ओके. मुसाफिर नावाचा, अच्छा. ज्याच्यामध्ये मी भारतीय संगीत परदेशामध्ये कसं गेलं हा प्रवास सांगतेय. आणि दुसऱ्या टप्प्यावरती काही कलाकार असे आहेत की जे भारतामध्ये आले शिकायला आणि त्यांना भारतीय जीवनशैली इतकी आवडली भारतीय संगीताबरोबरच की त्यांना असं वाटतं की आता हीच आपली भूमी आहे. आणि म्हणून असे काही कलाकार जे आहेत ते आता कायमचे भारत निवासी झालेले आहेत. तर त्या कलाकारांच्या ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्या मी माझ्या शब्दबद्ध करून त्या कार्यक्रमात दाखवते. आणि त्याच्यावरती आता एक पुस्तक करण्याचा मानस, जे काही अभ्यास आहे त्याच्यात. तुम्ही गिरिजा देवींपासून तर A.R. रेहमानांपर्यंत मुलाखती घेतल्या, याच्यातल्या अशी कोणती मुलाखत तुम्हाला अधिक इम्प्रेस करून गेली? गिरिजा देवींची मुलाखत खूप चकित करणारी होती. संगीत साधना करण्यासाठी स्वतःचा संसार दूर ठेवून यजमानांना सांगायचं की मला संगीत शिकायचं आहे आणि मी आता संसारात फार काळ रमणार नाही, मला वेगळ्या ठिकाणी जाऊन राहायचे आणि साधना शिकायची आहे असं सांगण्याची हिंमत त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये दाखवणं ही फार कौतुकाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती हिंमत त्या बाईने दाखवली होती आणि त्या नवऱ्यापासून दूर राहून संगीत साधना करत होत्या. आणि मुख्य म्हणजे भारतातल्या संगीत विषयक अनेक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा त्यांना माहिती होत्या भारतातल्या. मी एकाच परंपरेचा फक्त उल्लेख करेन. बनारसला त्या ऐकायला राहिल्या होत्या, पुष्कळ काळ बनारसला त्या राहिल्या होत्या. बनारसमध्ये भारतीय संगीत किती रसिक आहे आणि किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर बनारसमध्ये दरवर्षी वसंत ऋतूमध्ये एक पूर्वा महोत्सव नावाचा महोत्सव होतो आणि त्या महोत्सवामध्ये गुलाबाच्या फुलांना खूप बहर आलेला असतो. तर लोक गुलाबांच्या माळा गळ्यात घालून आणि गुलाबी फुलांच्या माळांनी सजवलेल्या बोटी गंगेत सोडायच्या. आणि एक मोठी बोट त्याच्यामध्ये बैठकीचा सगळा दामानिमा केलेला असतो बैठकीचा. आणि त्या मोठ्या सजवलेल्या बोटीमध्ये गायक गात असतात आणि सगळ्या सजवलेल्या बोटी आसपास त्याच्या वावरत असतात आणि ते संगीत प्रेक्षक असतात ते ऐकत असतात. आता आपल्या निसर्गावरती इतकं प्रेम, आपल्या नदीवरती इतकं प्रेम आणि आपल्या संगीतावरती किती प्रेम, या सगळ्यांची सांगड घालून किती सुंदर परंपरा निर्माण केलेली. बुढवा मंगल नावाचा तो उत्सव, तो बंद पडला आता, गंगेमध्ये होत नाही, पण गंगेमध्ये हा उत्सव अनेक वर्ष व्हायचा. गुलाबबारी त्याचं आणखीन एक नाव आहे, गुलाबबारी असं त्याला म्हणतात. या गुलाबबारीचे इतके अनुभव गिरिजा देवींकडे होते. तर मला असं वाटतं की इतक्या समृद्ध परंपरेमध्ये ही बाई वाढली. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातल्या अनेक गोष्टी आपण डॉक्युमेंटेशन न केल्या कारणाने आता काळाच्या पडद्यावर डॉक्युमेंटेशन नाहीये. पण मला असं वाटतं की ते जरी नसेल तरी तुम्ही शब्दबद्ध करून ते जिवंत ठेवू शकता. म्हणजे त्या परंपरा सांगणारी माणसं पाहिजेत ना, मग तुम्ही ती करावी असं माणसं वेशी पाहिजे. तर त्याच्यामुळे एक खूप मोठा सुंदर काळ संगीतातला आपण बनारस तर ती संस्कृती, बनारस ही संगीताची एक सरसरशीत भूमी अशी होती की जिथे प्रत्येक गल्लीत संगीत आजही आहे. कबीर चौरा नावाचा भाग आहे. त्या कबीर चौरामध्ये तुम्हाला कमीत कमी 5-10 पद्मश्री, 2-4 पद्मभूषण असे कलाकार राहत असले जिथे पाट्या लावलेल्या बाहेर त्यांच्या नावाच्या. आणि त्या सगळ्या शहरांनी अतिशय प्रेमाने अभिजात संगीताची जोपासना केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार उशीर होण्यापूर्वी या सगळ्या परंपरांचं कमीत कमी डॉक्युमेंटेशन होणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि मला तो सध्या एक खूप महत्वाचा ध्यास आहे की त्याचं आपण डॉक्युमेंट केलं पाहिजे. बनारसमध्ये गेले 50 वर्ष ध्रुपद मेळा नावाचा मेळा होतो. ध्रुपद हा आपल्या एक गान प्रकार आहे आणि जो अतिशय स्पिरिच्युअल आहे, तो आध्यात्मिक बैठक त्याला असलेला असेल. त्याच्यामध्ये कडकडाट, जुगलबंदी असं काही नाहीये, केवळ पखवाज आणि गायक, बाकी काहीच नाही. या साह्याने तो ध्रुपद मांडला जातो. ती आपली आध्यात्मिक परंपरा म्हणून नाही. तर गेली 50 वर्ष भारतामध्ये बनारसमध्ये ध्रुपद मेळा विनामूल्य होतो आजही. त्याला मी यावर्षी हजेरी लावायला गेले होते. 50 वर्षाचा ध्रुपद मेळा म्हणून मी गेले होते. त्याच्यात ते साधारण 2-250 श्रोते, हा मोफत असतो बरं का, तिकीट नसते अजिबातच. आणि गंगेच्या काठावरती ध्रुपद मेळा भरतो हा. आणि त्याच्यातले जर 200 श्रोते असतील तर त्यातले 180 श्रोते परदेशी होते ऐकायला आले बघा. तर मला असं वाटतं की ह्या परंपरांच्या बद्दल आपल्याला का आस्था वाटत नाही. आणि माझ्या मनात असंही आलंय की अरे नाशिकला दक्षिणगंगा आहे आपल्या गोदावरी, अशा प्रकारचा महोत्सव आपल्याकडे का होऊ शकत नाही.
या परंपरा आपण का सांभाळू शकत नाही, आपण का टिकवू शकत नाही, त्या आपण नोंदवू का शकत नाही. त्या ध्रुपद मेळ्यामध्ये मला एक पॅरिसहून आलेला माणूस भेटला जो गेले 25 वर्ष स्वतःच्या खर्चाने, तो फिल्म मेकर आहे, 25 वर्ष स्वतःच्या खर्चाने भारतात येतो आणि संपूर्ण ध्रुपद मेळ्याचं डॉक्युमेंटेशन तो करतो. म्हणजे जर उद्या कोणाला ध्रुपद मेळ्याचा शोध घ्यायचा असेल तर पॅरिसमध्ये जावं लागेल, भारतात त्याचं डॉक्युमेंटेशन सापडणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपण केवळ डॉक्युमेंट न केल्याने आपली इतिहास टिकवून ठेवण्याबद्दलची जी कमालीची उदासीनता आहे त्यामुळे आपण त्या परंपरांचा विसर पडलाय किंवा त्या आपल्या मागे पडल्यात किंवा त्या विस्मरणात गेल्यात आणि त्याच्याबद्दल बोलणारी सांगणारी माणसंही आता काळाच्या पडद्याआड गेल्या कारणाने जाण्याच्या आधी मला कुठे शोध घ्यायचा आपण त्या परंपरांचा, असा प्रश्न मला पडला. मला असं वाटतं की आता आपण उरलेलं जेवढं आयुष्य तेवढं या परंपरांचा शोध घेत त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं काम फक्त आपण करावं आणि त्या सांभाळून ठेवता आल्या, सांभाळून ठेवाव्यात असं मला वाटतं. खरं म्हणजे हा विचार येणाऱ्या पिढीसाठी इतका उपयोगी आहे ना की बऱ्याच वेळा तुम्हाला जो प्रश्न पडतो तो मलाही पडतो की येणारं जनरेशन वाचनापासून तर दूर गेलेलंच आहे, पण हे जे अभिजात भारतीय संस्कृतीचा आपल्याला वारसा आहे, संगीताचा वारसा आहे. मग आपण ज्या बनारसचा उल्लेख केला, बनारस त्याला आपण वाराणसी म्हणतो, जिथे गायकी असू देत किंवा बिस्मिल्ला खान यांची शहनाई असू देत, एक म्हणजे त्या तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा अंगावरती रोमांच येत होते, कारण असं एक फील आलं की कुठल्या खिडक्यांमधून अशी वेगवेगळी गायकी कानावरती येते. त्या गल्ली बोळांमधून वाराणसीच्या मी फिरतोय आणि त्या गायकीत कुठेतरी असा समरसतोय. पण मग हे डॉक्युमेंटेशन ऑडिओ व्हिज्युअल करण्याचं जे तुमचं प्रपोजल आहे ते नेमकं कसं आहे? नाही, मी असा आता प्रयत्न करते की कमीत कमी लिहून ठेवा, कारण ऑडिओ व्हिज्युअल करणं हा एक मोठा खर्चिक मामला आहे खरं म्हणाल तर. त्याच्यामुळे मी असं म्हणते की मी जरा हजेरी लावीन त्या ठिकाणी जाऊन लोकांना. तिथे मी आता बनारसला मध्ये गेले होते, त्या ठिकाणी 20-25 लोकांना भेटले ज्यांना इतिहास माहितीये, ज्यांना काही परंपरांची ओळख आहे, अशा माणसांना भेटले आणि ते सगळ्या रेकॉर्डिंग मी बरोबर माझ्या घेऊन आलेली, ऑडिओ रेकॉर्डिंग. तर त्याच्या आधारे मी तिथे डॉक्युमेंट करणार आहे. आणि मी पुन्हा हे सांगेन की केवळ परंपरांचा मोठा अभिमान, भारतीय परंपरा किती महान आहे वगैरे असं मला म्हणायचं नाहीये. मला असं वाटतं की या सगळ्या परंपरा आपल्या जगण्याशी आणि निसर्गाशी जोडलेल्या आहेत. निसर्ग जो आपल्या अवतीभोवती आहे ना, जो आपण आता विसरून चाललेलो आहोत की आपल्या अवतीभोवती झाडं आहेत, जंगलं आहेत, खळखळणारं पाणी आहे, गंगा नदी आहे, नाशिकमध्ये दक्षिण गंगा गोदावरी वाहती आहे, त्याला एकेकाळी खळखळता पाणी होतं. गंगेला अजूनही दिसते, स्वच्छ गंगा अजूनही दिसते, पण झाड, निसर्ग, पशु पक्षी यांच्याशी आपलं जोडलेलं जीवन होतं. आणि त्यामुळे ते जेव्हा जोडलेलं असतं तेव्हा आपलं जीवन स्वस्थ असतं, आनंदी असतं, आहे ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आनंदाचे मार्ग काही फार मोठे नाही, ती साधनं काही काय फार मोठी नाहीये. केवळ नदीच्या काठी बसा आणि तुम्ही शांतपणे संगीत ऐका. मला आता एक डॅनियल ब्रॅडली नावाचा माणूस भेटला, जो वियन्नामध्ये आहे आणि तो निखिल बॅनर्जी आणि अन्नपूर्णा देवी यांचा शिष्य आहे. आणि तो मला म्हणाला की मला संगीत शिकवण्याची पारंपरिक पद्धत निखिलजीने कधीच पाळली नाही. म्हणजे सतरंजीवरती बैस आणि हे 4 आलापाची सराव कर असं नाही. तर ते मला गाडीत धरायचे आणि घेऊन जायचे वाळवंटामध्ये आणि रात्री खच्चून भरले चांदण्यांनी आकाश खाली वाळवंटामध्ये, मी आणि निखिल बॅनर्जी, आणि आम्ही नुसते पडून राहायचो. आणि ते मला म्हणायचं की बघ तुला की निसर्गामधून ऐकू येतंय का, काय निसर्ग काय सांगतोय. वेन आपण जेव्हा शांत असतो तेव्हा निसर्ग आपल्याशी बोलत असतो, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा निसर्ग गप्प असतो. तर त्याच्यामुळे तो मला सांगत होता की अशा प्रकारचं निसर्गाचं जे दर्शन होतं ना, सकाळी त्यांच्या खिडकीतनं ऊन यायचं आणि चिमण्या येऊन बसायच्या खिडकीमध्ये. ते म्हणायचे बस त्या चिमण्यांकडे बघ आणि तुला काय दिसतंय त्या चिमण्यांकडे बघताना. तर हा जो निसर्ग आहे जो त्यांच्या गाण्यातनं सतारीतनं मला दिसतोय, तो तुला दिसतोय का बघ. जर तो तुला दिसला ना तर तुला भारतीय परंपरेचं संगीत समजेल. तर मला असं वाटतं की आपण वाळवंटात जाऊन केवळ निवांतपणे फक्त चांदण्या पाहिल्या ना तरी आपल्याला निसर्गाचं संगीत ऐकू येईल. पण दुर्दैवाने आपण सगळा कोलाहल इतका करून ठेवला आपल्या आयुष्याचा, आणि कशासाठी, सुख मिळवण्यासाठी, विकासाच्या नावाने. त्याच्यामुळे त्या कोलाहलामध्ये आपल्याला आपल्या भूताच्या निसर्गामध्ये जे संगीत आहे, जे साहित्य आहे, ते दिसतच नाही, दिसतच झाले. आणि कदाचित मला माहिती नाही, कदाचित मी मागच्या पिढीचे आहे असं वाटलं, पण असं वाटतं की त्या पिढीला हे फार दुःख आहे की अरे ते तुम्ही आधी ऐका ना. आपण जेव्हा
शहरामध्ये टोरिझम इमारती उभ्या करतो तेव्हा तिच्या आसपासची झाडं काय म्हणतायत ती जरा बघा ना तुम्ही. त्याच्यातून तुम्हाला काही वाचता येते का, ते तुम्हाला दिसतंय का, ते तुम्हाला ऐकू येतंय का, ते तुम्ही टिकून ठेवा. ते खूप महत्वाचं आहे. ते पुढच्या पिढीला ऐकायला मिळणार नाही, याचं खूप दुःख आहे मला. कदाचित मी आजी असल्यामुळे असेल, नाही ते दुःख आहे मला. नाही, हे खरं आहे की प्रत्यक्ष निसर्गाशी कॉन्टॅक्ट नाही राहिलेला. आणि व्यायामही करायचा असेल, निसर्गात फिरायलाही जायचं असेल तर अर्थात ब्लूटूथचा स्पीकर किंवा कानात हेडफोन म्हणजे त्या पानांची सळसळ ऐकवल्या जात नाही. वाळलेल्या पानावरून चालण्याचा जो आवाज येतो तोही समजत नाही. आणि मग पशुपक्ष्यांचे आवाज तर दूरच राहिले. याच्यामध्ये म्हणजे तुमच्या लिखाणात ही एक व्हरायटी आहे. आपण म्हणजे कॉलम्स लिहितात, आपण पुस्तकं लिहितात. आताची पिढी ब्लॉग्सकडे आलेली आहे. हा चेंज तुम्ही कसा व्यक्त करा? ते एक चांगलं सक्षम माध्यम आहे असं मला वाटतं. डिजिटल तुम्ही जे म्हणताय डिजिटल प्लॅटफॉर्म हे चांगलं सक्षम माध्यम निश्चितपणे आहे. परंतु पुस्तकामधून जो जिवंतपणा आहे ना, म्हणजे पुन्हा म्हणते की मागच्या पिढीचे आहे कदाचित, पण आम्ही काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एक खूप पुस्तकं वाचणाऱ्या स्त्रियांचा असे एक गट होते वेगवेगळे. आणि त्या वेगवेगळ्या वसाहतीमध्ये स्त्रिया एकत्र यायच्या आणि त्या त्याला पुस्तक भिशी म्हणायचे सुरू करायच्या आणि पुस्तक भिशी. आणि त्या पुस्तकाविषयी गप्पा म्हणायच्या, पुस्तकांची देवाणघेवाण करायच्या, वाचायच्या, साहित्यिकांना बोलवायच्या. तर त्या सगळ्या भिशीच्या बायकांना मी एकत्र केलं. आणि असं आमचा असा एक अवकाशदार म्हणतो आपण, स्पेस निर्माण केली होती, त्याच्यामुळे सगळ्या बायका आम्ही एकत्र यायचो. आणि त्या अवकाशामध्ये येऊन मग आम्ही पुस्तकाविषयीच गप्पा मारायचो. तर तेव्हा मला असं आढळलं की अरे पुस्तकाची पानं हाताळता वाचता त्या स्त्रियांच्या मनात जे काही निर्माण होत असतं, जे काही विचारत असतात, जे काही घडत असतं, तर ते मी जेव्हा कानात बोलचे हे घालते, दोन हेडफोन घालते आणि ऐकते, ते नाही मला तो अनुभव येत जो पुस्तकं वाचताना येतो. अगं बघ काय सुंदर लिहिले असं म्हणून कोणाला दाखवते आणि मग ती वाचते, दुसरी वाचते आणि आम्ही शेअर करतो. तो जो आनंद आहे तो कदाचित मागल्या पिढीचा वाटेल लोकांना, पण तो आनंद हा जिवंत अनुभव आहे. तो आनंद जिवंत आनंद आहे असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यामुळे अजूनही मी असं म्हणते की डिजिटल माध्यम फार सक्षम आहे, फार महत्वाचं आहे. आणि डॉक्युमेंट करण्यासाठी या माध्यमाचा खरंच फार उपयोग आहे की ते तुम्ही एका छोट्या चिपमध्ये अनेक गोष्टी. तर मी पण जाते तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंगच करून आणते, त्यामुळे मी ती टेक्नॉलॉजी वापरते. परंतु केवळ तेवढंच माध्यम जगलं तर वाईट वाटेल. पुस्तकं जगली पाहिजे. म्हणजे मला आठवतं की आपल्या बालपणी, तुमच्या किंवा माझ्या बालपणी नवीन वर्षाची पुस्तकं जेव्हा विद्यार्थी दशक मिळतात तेव्हा त्याचा जो वास असायचा किंवा नवीन वह्या ज्या मिळायच्या त्याचा जो वास असायचा तो ह्या ब्लॉगला आणि व्लॉगला नाही मिळू शकत. आज नवीन पुस्तक आलं की मला असं वाटतं की मला ती खूप मस्त गोष्ट मिळाली की मला आज दिवसभर त्या पुस्तकाचा तो पुस्तक मिळाल्याचा आनंद. आणि जेव्हा एखादं पुस्तक अगदी हवं असतं आणि ते मिळालं की तो जो आनंद असतो त्याचं तर वर्णन करणं खरं. त्याच्यामुळे तो आनंद एक असा अवर्णनीय खरा आनंद आहे, ती मजा आहे. पुस्तक वाचताना बोटांचा वापर व्हायचा, स्पर्श व्हायचा, आपुलकी व्हायची. आता व्लॉगला किंवा ब्लॉगला असं फक्त सरकवावं लागतं. आणि मला असं वाटतं की तो आहे, तो पिढीचा नाही म्हणता येणार, परंतु तो पण अनुभव मुलांनी घ्यावाच आणि पुस्तकं वाचन झालीच पाहिजे. आता आपण बोलतो ना डिजिटल माध्यमावरती, त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली की पूर्वीच्या काही लोकांना गाणं मैफलीमध्ये ऐकायचं. म्हणजे आपण सगळे एकत्र बसायचो जमिनीवरती, काय जाजम अंतरलेलं असायचं आणि मैफली ऐकायचं. आणि मग एक मला घरी कोटा राग म्हणतोय, काय बंदिश सुंदर गायली, ही बंदिश तुम्ही आधी ऐकली का वगैरे काही ना काही आपले संवाद व्हायचे. ते गाणं जेव्हापासून ते जी कानात घालायचे हेडफोन आले ना तेव्हापासून आपल्या सगळ्या मैफिली ह्या एकट्या कुठल्या मैफिली आहेत. आणि मला असं वाटतं गाणं ही एकट्याने ऐकायची गोष्ट नाहीये, पुस्तक ही एकट्याने वाचायची गोष्ट नाहीये. जितका आपण शेअर करतो गोष्टी, लोकांशी बोलतो, तेव्हा त्याचे नवीन नवीन पैलू मला कळतात, नवीन त्याच्यातले सौंदर्यस्थान कळतात मला. तर तो जो सगळ्यांनी एकत्र मिळून घेण्याचा जो आनंद आहे ना तो एकत्र मिळूनच घेतला पाहिजे. मैफलीत गाणं ऐकणं, एकत्र पुस्तक वाचणं, त्या पुस्तकाचे परिच्छेद वाचून दाखवणं, त्याच्यामध्ये टाळ्या घेणं, हे सगळं जे आहे ना ह्याच्यात ते जिवंतपणा जे आहे ना, ज्याला आजच्या भाषेत सोशल कनेक्ट म्हणतो आपण ना, तो कनेक्ट जो आहे ना तो जो आहे ना तो आपण का
का तो आपल्याला नकोसा झालाय असा प्रश्न मला खरंच. मग याच्यावरती उपाय काय? म्हणजे समजा आपण हे म्हटलं की नाही आता ह्या पिढीला आपण करू शकतो ना, म्हणजे मी असं सकारात्मक विचार करतो की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, होतं आपण करूया, पण मग यासाठी काय करायचं? मला असं वाटतं ना, छोटे छोटे अवकाश स्पेसेस निर्माण केल्या पाहिजे. जसं मी म्हटलं की आमची पुस्तक भिशी नावाची एक स्पेस आहे जिथे आम्ही महिन्यात सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटतो, पुस्तकाची देवाणघेवाण करतो, त्यावर गप्पा मारतो, त्याच्यावरती भांडतो, त्याच्यावरती वाद घालतो. त्या नाशिक शहरामध्ये अशा छोट्या छोट्या जागा, मला नाशिक बद्दल एक खूप दुःख आहे. आणि ते दुःख असं आहे की नाशिक मधल्या नागरिकांचं आपल्या शहरावरती फार कमी प्रेम आहे. की मला नाही, नाशिक मधल्या तुम्ही अनेक लोकांना भेटा आणि अनेकांच्या मनात हे दुःख आहे. म्हणजे बघा ना की कुसुमाग्रजांच्या कविता ज्याच्यावरती लिहिलेल्या आहेत, असे छोटे छोटे खडक असलेले कुसुमाग्रज उद्यान आम्ही निर्माण केले. केवढी सुंदर जागा आहे ती, लोकांनी एकत्र यायला. का बरं तिथे येऊन आपण जयपूर लिट फेस्टला लोक जातात, लिट फेस्टच्या नावाखाली जयपूरला जातात, तिथे काही वेगळ्या ठिकाणी. कुसुमाग्रजांच्या त्या उद्यानामध्ये लिट फेस्ट होऊ शकत नाही, मोठा भला होणार स्पॉन्सर घेतलेला, परंतु शहरातल्या कवींना एकत्र येऊन कवी संमेलन, कवींच्या गप्पा, कवींशी गप्पा असं नाही होऊ शकणार. नक्कीच होऊ शकत, पण ती जागा आज पूर्णपणे उपेक्षित आहे. गंगेवरती गाणं ऐकायला लेझर शोची गरज नाही खरं म्हणजे. ते भयंकर मोठं स्टेज, भयंकर लेझरचे लाईट्स आणि हे काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. गंगेच्या काठावरती असलेल्या छोट्याशा मंदिरामध्ये सुंदर गाण्याची मैफल होऊ शकते, आहे ना. छोट्या छोट्या अवकाश जे आहेत असे आपण आपल्या शहरात का निर्माण करत नाही? कानेटकरांच्या नावाचं उद्यान आहे, नाशिकच्या लोकांना कोणाला माहितीये का? मोठं उद्यान ते काय करते आज? ना झाडं आहेत, ना पानं आहेत, ना पक्षी आहेत, ना फुलं आहेत, ना पानं आहेत, ना लोकांचा वावर आहे. कोणासाठी निर्माण केली जागा ती? मला असं वाटतं की नाशिक शहरामधल्या ह्या ज्या सुंदर जागा आहेत, नाशिक हा सुंदर शहर आहे, दुर्दैवाने त्याच्यावरती प्रेम करणारी माणसं नाहीयेत. मला एक म्हण आहे जी अत्यंत आवडते, एक मूल वाढवायला एका गावाची गरज असते. यू नीड अ विलेज टू ग्रो अ चाइल्ड, असे एक म्हण आहे. तसं एक शहर सुंदर करण्यासाठी म्हणून त्या शहरावरती प्रेम करणाऱ्या लोकांची गरज असते. आपल्या शहरावरती नाशिक मधली माणसं आपल्या गावावरती प्रेम करत नाही अजिबात. आणि त्यामुळे या शहरातल्या सुंदर जागा, छोट्या छान जागा, नदी आपल्या गावाची, नर्मदा नदीवरती पुस्तकं लिहिली लोकांनी, नर्मदेचं सौंदर्य नर्मदेला नर्मदा म्हणत नाही, ते माता म्हणतात. आणि आपण गोदावरीची फार वाट लावून टाकलेली आहे. गोदावरीच्या काठावरती किती उपक्रम होऊ शकतात, आज का नाही होऊ शकत? साहित्यिक उपक्रम, नदीविषयक कविता, नदीविषयक साहित्य, नदीविषयक नृत्य, संगीत का नाही होऊ शकत? पण ह्या शहरातल्या लोकांना असं काही का करावं असं वाटत नाही. हे माझ्यासारख्या नाशिक मधल्या अनेक लोकांचं दुःख आहे. जर तुम्ही बाहेर पडून जरा चाचपून बघितलं ना, तर तुम्हाला ती धडधड लोकांच्या हृदयातली ऐकू येईल की ही धडधड अनेकांच्या मनात, ज्यांचं या शहरावरती प्रेम आहे आणि जी या शहरामध्ये वाढलेली माणसं आहेत, त्यांना या शहराच्या उपेक्षेचं दुःख आहे. तुम्ही आजही त्र्यंबकगडला गेला तर तुम्हाला सुंदर डोंगरांची रांग दिसते कडेने फिरताना. असं कुठल्या शहरात तुम्हाला दिसत नाही. नाशिक मध्ये सुंदर मंदिर आहे, छोटी छोटी छान मंदिर आहेत. का आपण शहराची उपेक्षा करतो? का आपण शहरावरती प्रेम करत नाही? हा माझा नाशिकच्या लोकांना खरंच सवाल आणि तुमची खंत पण आणि खंत आहे. आणि त्यामुळे दुर्दैवाने हे शहर निवृत्तांचं शहर व्हायला लागले असं मला अशी ही ओळख म्हणजे तरुण वर्ग जे अत्यंत व्हायब्रंट आहे, तिथे काही नवीन निर्माण होऊ शकतं. मला सांगा की सिंहस्थ ही केवढी मोठी घटना आहे, बृहद घटना आहे. मी त्याला म्हणेन अनेक तऱ्हेने 2 सिंहस्थ मी अत्यंत जवळून उलथे पालथे करून बघितलेले आहेत. मला असं वाटतं इथे कोणत्या प्रकारची माणसं येतात, येणारे साधू, आखाडे, त्यांचे हेतू, त्यांच्या मागचे त्यांचे चेले चपाटे, त्यांचे मोठे मोठे काय स्वयंपाकघर, काय हे जग आहे. आणि त्या जगाची कोणालाच ते जगावर कुतूहल वाटत नाही. सिंहस्थावरती आज सगळ्यात एकही कादंबरी का लिहिली गेली नाही? एकही कादंबरी नाही सिंहस्थावरती का नाही लिहिली गेली? याचं उत्तर नाही, अजिबात उत्तर नाही. नाशिकच्या पोथ्या, त्या पोथ्यामध्ये जे काही वैभव आहे, ते जे काही साहित्य आहे, जे काही लेखन आहे, त्याबद्दल कोणालाच कुतूहल नाही वाटत. का बरं वाटत नाही? त्या पोथ्यांचं कुतूहल केवढं मोठं आपल्याला ट्रेझर आहे, त्याचा शोध घ्यायला पाहिजे. त्याच्याविषयी कोणा त्या गाठोडा बांधून माळ्यावरती अनेकांच्या घरात दिसतात, चोपड्या आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. का बरं कुतूहल वाटत नाही आपल्या लोकांना?
मला असं वाटतं की या शहरावरती प्रेम करावं आणि या शहराबद्दल लिहावं, असं या शहराकडे फार काही आहे. साहित्याची मदत घेतली ना तर आजच्या भाषेत बोलायचं तर नाशिक हा एक उत्तम ब्रँड म्हणून आपण महाराष्ट्राला विकू शकतो. इतकं या शहरामध्ये काही आहे, तर ते दुर्दैवाने आपण का करत नाही अशी खरंच खंत आहे. त्यामुळे साहित्याने पण या शहराला उपेक्षित ठेवलेलं आहे. असं का नाही केलेलं, का करत नाही आपण, हा माझा खरोखर नाशिककरांना प्रश्न आहे आणि ते दुःख मात्र. थोडक्यात असं आहे की एखाद्याचा विकास म्हणजे आपल्या शहराचं आपण म्हटलो की खूप ड्रास्टिक चेंजेस झाले की इथे जसे तुम्ही म्हटलात की बनारसला शास्त्रीय संगीत ऐकू यायचं, तसं नाशिकमध्ये मंत्रोच्चार ऐकू यायचे. आधी कानाकोपऱ्यातून ते मंत्रोच्चार रामकुंडाच्या परिसरात असू दे आरत्या ऐकू यायच्या, घंटानाद ऐकू यायचे. आज विकासाच्या वाटेवरती रस्ते मोठे झाले, इमारती उभ्या राहिल्या, बगीचे झाले, पण ज्याची आता आपण म्हटलात ती दुरावस्था झाली. मग नेमकं असं आपल्याला काय म्हणता येईल की साहित्य या विकासाच्या वाटेवरती आपल्याला कसं उपयोगी पडू शकतं? साहित्य या विकासाच्या वाटेवर नक्की उपयोगी पडू शकेल, प्रोव्हायडेड त्या साहित्याने या शहराकडे नीट बघितलं तर. या शहराबद्दल मी काय लिहू शकतो, या शहरामधली सौंदर्य स्थळ कोणती आहेत मला दिसणारी, या शहरातली माणसं कशी आहेत, या शहराची गेल्या 100 वर्षातली जडणघडण कशी होत गेलेली आहे, कसा बदल होत गेलेला आहे, ह्याच्याबद्दल जर इथली लोक इथल्या ह्या परंपरा, आपला रामरथ निघतो आहे ना, इथे रहाडीमध्ये आपण रंगपंचमी साजरी करतो, ते कुठेच नाही, त्या सगळ्या बोहाडी आहेत आपल्या इथे. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या अनेक छोटी छोटी आदिवासी गावं आहेत, त्या आदिवासी गावांमध्ये काही परंपरा आहे. मुळामध्ये ह्या शहराकडे अत्यंत चष्मा चांगला लावून आस्थेने आणि प्रेमाने बघितलं ना ते या शहराबद्दल लिहावं असं खूप काही आहे. आणि ते जेव्हा तुम्ही लिहाल, ते जेव्हा तुम्ही उलगडून लोकांपुढे मांडाल ना, तेव्हा लोकांना असं वाटलं की अरे म्हणजे काय ते वेगळे आहे का या शहरामध्ये, मुंबईपेक्षा, पुण्यापेक्षा. शहर पुण्यावरती सुंदर ग्रंथ निघाला आहे, मुंबईवरती पोवाडे लिहिले गेले, अण्णाभाऊ पोवाडे मुंबईवरती. नाशिकवरती काय म्हणजे एक आहे ते म्हणजे शासकीय पुस्तिका आहे, शासकीय पुस्तिका. आणखी काही कविता पण सावरकरांनी लिहिलेल्या आहे किंवा रामदासांनी लिहिलेलं आहे. पण नाशिक मधल्या ह्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, सकारात्मक गोष्टी आहेत आणि ज्या वैभवशाली आहेत, ज्या परंपरेने आपल्याकडे या शहराकडे मिळालेल्या आहेत, त्या परंपरा, ती माणसं, त्या वस्तू, त्या गोष्टी या जर शोध घेतला बारकाईने आणि त्याच्याबद्दल आस्थेने आणि उत्तम प्रकारे मांडणी केली तर मला असं वाटतं या शहराची एक नवी ओळख आपण महाराष्ट्राला आणि देशाला करू, किंवा जुन्या ओळखीला पुनरुज्जीवित करू. म्हणजे आज तुमची गंगा शुद्धीकरणाची मोहीम जोरात चालू आहे, गंगा अतिशय शुद्ध आणि सुंदर झालेली आहे, तशी मोहीम नाशिकमध्ये गंगोदावरची काय होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की आपल्या शहराकडे एक चळवळ आणि ती लोकांनीच उभी केली. शासकीय चळवळीला शासकीय अधिकारी येतील आणि जातील, पण या लोकांना या शहराबद्दल जेव्हा आस्था वाटेल, जेव्हा प्रेम वाटेल आणि या शहराचं वेगळेपण त्यांना जाणवेल, त्यांना दिसेल, त्यांना बघावंसं वाटेल, तेव्हा मला असं वाटतं नाशिकचा ब्रँड ते चांगल्या तऱ्हेने मांडू शकतील असं मला वाटतं. म्हणजे एखाद्या शहराच्या जडणघडणीमध्ये जसं एन नंबर्स ऑफ फॅक्ट उपयोगी असतात, तसे लेखक आणि कवी यांचा रोल महत्त्वाचा असतो. तो कसा अतिशय तुम्हाला मी उदाहरण देते याच्याबद्दल. नाशिकमध्ये एक टीचिंग लर्निंग कम्युनिटी नावाची कम्युनिटी आहे, तुम्हाला माहिती नाही माहिती. आणि काय कम्युनिटी थोड्या सांगायचं तर नाशिकमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात मांडले जातात. छोटे उद्योग आहेत, मध्यम आहेत, मोठे आहेत. छोट्या आणि मध्यम उद्योगात काम करणाऱ्या अनेक उद्योजकांना काही ना काही प्रश्न पडत असतात की अरे इथे अडचण आली, काय करायचं बरं, आता कसं उत्तर शोधायचं, इथे मला याचं उत्तर हवं. तर ज्यांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, आपल्या उद्योगातल्या पडणाऱ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी आहेत, अशी माणसं नाशिकमध्ये एक असेच मोठे उद्योजक आहेत, राजेंद्र बागवे म्हणून, त्यांच्याकडे जायला की बागवे सर अशी अडचण आली, काय करू, युनियन लागणार आहे, काय करू, प्रोडक्शन कमी झाले, काय करू, अमुक अडचण येते, काय करू. तर ते म्हणले की अशी अडचणी असलेली नाशिकमधल्या उद्योगातली छोटी छोटी तरुण माणसं खूप आहेत, लेटच कम टुगेदर आणि एकत्र येऊयात आणि सगळे मिळून आपल्याला या प्रश्नांची उत्तर शोधता येतील का असा प्रयत्न करूया. आणि म्हणून 13 वर्षापूर्वी बागवे सरांनी टीचिंग लर्निंग कम्युनिटी, शिकणारी कम्युनिटी ही उभी केली. आणि आता ते सगळे असं म्हणतो ना की हँड होल्डिंग करून एक मोठा समूह
आज नाशिक मधला उद्योजकांचा उभा आहे की जे परस्परांकडे जाऊन परत तुमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे का, थांब मी येतो आणि होतो आणि आपण शोधत होतो. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्स ते. आणि याचं फी नाही का, आपण इंडियाला काही लाख फी भरतो शिक्षण घ्यायला, कुठल्याही प्रकारची फी न घेता ही उभी राहिली. आता ती केवळ नाशिकपुरती नाहीये, ती महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये गेलेली आहे. पण नाशिकच्या लोकांना माहितीच नाही येते टीचिंग लर्निंग कम्युनिटी, आणि ते केवळ टीचिंग उद्योगाचं करत नाही, ते बाकी पण पुष्कळ पर्यावरणाचं काम करत आहेत. आणखी पण काम होतात ते एकत्र आलेली तरुण मंडळी आणि बाकी सगळ्यांसारखा एक द्रष्टा माणूस त्यांच्या मागे उभा आहे. त्यामुळे त्यांची चळवळ आता अनेक मल्टीफोल्ड म्हणतो आपण अशी वाढलेली आहे, पण ही आपल्याला माहिती नाहीये. तर मला असं वाटतं की या प्रकारच्या गोष्टी नाशिकमध्ये आहेत ना, त्या तुम्ही सांगा ना, त्या तुम्ही एक्सप्लोर करायला लागतील. त्या तुम्हाला माहिती विलास शिंदेने केलेली सह्याद्री काय तर लोकांना माहिती नाही का, लोकांना माहिती झाली पाहिजे, माहिती झाली पाहिजे लोकांना. त्यामुळे हे जे सकारात्मक प्रयत्न आपल्या शहरामध्ये होत आहेत चांगल्या दिशेने, ते मांडले पाहिजेत. नाशिक मधल्या माणसांबद्दल लिहिलं पाहिजे, नाशिक मधल्या परंपरांबद्दल लिहिलं पाहिजे. जेव्हा हे घडायला लागेल ना, तेव्हा मला असं वाटतं नाशिक हे सशक्त शहर, लेखक आणि कवी या दोघांनी असा रोल करणं आणि केवळ मुंबईकडे डोळे लावून बसणं आणि मुंबईमध्ये मला कसं गाण्याचा कार्यक्रम मिळेल किंवा माझं नाटक कसं होईल तेही व्हायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पण मला अत्यंत कौतुक आणि आदर आहे. पण केवळ आपल्या शहरातल्या प्रश्नांकडे पण अतिशय असतं. प्रश्न नाही म्हणते मी, आपल्या शहरामध्ये खूप काही आहे, आपल्या शहरामध्ये खूप काही आहे की ज्याच्याकडे संपन्नता आहे, त्याच्याकडे बघण्याची गरज आहे आणि ते मांडण्याची गरज आहे प्रकर्षाने पुढचे काही वर्ष. तर मी एक छोटं उदाहरण देऊन आपण थांबूया कदाचित. नाशिकमध्ये मी लहानपणी बोरपट्टी जेव्हा जायची तेव्हा मला इथे कुलीन स्त्रियांना संगीत शिकवून मिळेल अशी पाठी असलेली, कुलीन स्त्रियांना संगीत शिकवून मिळेल. मग मी गेले आणि म्हटलं काय आहे, तर गंगाबाई पलुसकर, पंडित पलुसकरांच्या सुशा, त्यांचा तो क्लास होता. आणि जेव्हा तो क्लास सुरू झाला तेव्हा त्या बाई विधवा होत्या आणि त्या विधवाबाई पंचवटीतनं एकट्या काठी टेकत टेकत क्लास मध्ये गाणं शिकवायला यायच्या आणि जायच्या. त्यांच्या हाताशी आणखी काही शिकवणाऱ्या स्त्रिया होत्या. आता मला गंगाबाईंवरती एक लेख लिहिण्याची इच्छा होती. म्हणजे गंगाबाईंसारख्या बाईंनी विधवा असताना या शहरामध्ये स्त्रियांना गाणं शिकवण्याची हिंमत केली. तर त्यांचं काय असेल, कसं ते उभ्या राहिले असतील, कसं त्यांनी एकटे दिवस काढले असतील. रामना माझ्या आश्रमात त्या राहायच्या, तो परुष्करांनीच केलेला आश्रम आहे. त्या गंगाबाईंचा कुठलाही इतिहास नाशिककरांना काही माहिती नाही, अजिबात माहिती नाही. का बरं माहिती नाही आपल्याला इतिहास? का कोणाला असं वाटलं नाही की गंगाबाई तुम्ही कशा राहायला तो एकट्या, एक विधवा स्त्री का स्त्रियांना गाणं शिकवती आहे या शहरातल्या, तिच्याकडे गाणं शिकायला गावातले लोक मुली येत आहेत, बायका येत आहेत, काही बायका शिकवायला लागलेल्या आहेत. हे कसं घडलं असेल, कसं या शहरामध्ये, कसं या पारंपरिक शहरांनी मान्य केलं असेल? का नाही आपल्याला कुतूहल वाटत या गोष्टी वाटलं पाहिजे ना. तर मला असं वाटतं की हे थोडंसं उकरलं पाहिजे आहे ना, ही भूमी उकरली पाहिजे आणि या भूमीमधनं काय ऐकू येते त्या भूमीला थोडा कान लावला पाहिजे. काय सांगू बघते नाशिकची भूमी आपल्याला, नाशिकचं पाणी खूप काही सांगते आणि त्यात खूप काही रोमांचकारी आहे. त्यात केवळ म्हणजे म्हाताऱ्यांसाठी गोष्टी नाही येत, खूप काही रोमांचकारी आहे, वेगळं आहे. भगवान राम जिथे 14 वर्ष राहिले त्या भूमीला काहीतरी खूप काही आहे त्या भूमीमध्ये आतमध्ये. खरं म्हणजे आपल्याकडे जसं आपली खंत आहे की नाशिक एक सांस्कृतिक ओळख असणारं शहर आहे. त्याला म्हणजे कुसुमाग्रजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून सगळ्यांचा पदस्पर्श झाला आहे. याच्यात मग वसंत व्याख्यानमाला होतात, आज शंकराचार्य संकुलमध्ये काही गाण्यांची कार्यक्रम होतात आणि या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येतं की ज्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा ज्यांना वय झालेली असा हा प्रेक्षक वर्ग असतो. आणि ही मला वाटतं तुमची पण खंत आहे की येणाऱ्या पिढीने हे समजून घेऊन हे संवर्धन केलं पाहिजे आणि पुढे वाढवलं पण पाहिजे. आणि याच्यामध्ये मग मला असं म्हणायचंय की नाशिकचा तो जसं तुम्ही म्हणताय की सांस्कृतिक वारसा आहे, पौराणिक वारसा आहे, असं काय, हा तुम्ही 11 पुस्तकं लिहिलेली आहेत, काही अनुवादित केलेली आहेत, त्याच्यात हे कसं आलेलं आहे? कसं आलेलं आहे मला माहिती नाही. नाशिक वरती म्हणून मी लेखन या वृत्तपत्रिका कारकिर्दीमध्ये केलेलं आहे, पुष्कळच केलेलं आहे नाशिकमध्ये आणि अजूनही नाशिकमध्ये
नाशिक वरती असं मी अजून तरी असं काही लिहिलं नाही आणि ते पुढे मागे करण्याची पण तुम्ही इच्छा सुरू आहे. केलेलं आहे. परंतु ते करण्याची इच्छा मात्र आहे. म्हणजे नाशिकच्या बद्दल मला अत्यंत आस्था आहे आणि त्यामुळे ते इच्छा आहे. परंतु नाशिकच्या परंपरांबद्दल असं मी काही फक्त मी बोलते मात्र अनेक ठिकाणी या विषयावरती की त्या परंपरांचा अभ्यास मी अजून त्याचा अभ्यास असा काही केलेला नाही. जसं आपण म्हणतो की तुम्ही म्हटलात राहाडी आहे, बोहाडा आहे, आदिवासी समाजातलं हे आहे आणि शिवाय मग इंडस्ट्रियल ग्रोथ मधून जसं आपण टीएससीचं पुस्तक मी लिहिलेलं आहे. टीएससी वरती जे टीचिंग लर्निंग कम्युनिटी आहे त्याच्यावरती मी पुस्तक लिहिलेलं आहे. पण बाकी परंपरा म्हणाल तर असं मी नाशिकवरती म्हणजे ठोस लेखन. पण पुस्तक म्हणजे ज्याला आपल्याला म्हणतात लेखन हे शेवटी एक कॅटलिस्ट आहे. म्हणजे मला असं आठवतं जे वाचनात माझ्या आलंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात क्रांतिकारकांसाठी जे त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली लोकांना इव्हन त्यांनाही म्हणजे हे कॅटलिस्ट आहे. मग अशी कुठली ग्रंथ संपदा आता आपल्याला अपेक्षित आहे की जी युवा पिढीने वाचली पाहिजे? म्हणजे आता उपलब्ध असलेली नवीनच निर्माण केली पाहिजे. नाशिक वरती नाही, नाशिक जनरलाइज आता शेवटी संस्कृती पण तर पुढे न्यायची आहे, भारताचा संस्कार पुढे न्यायचा आहे. असं कुठली ग्रंथ संपदा अभ्यासली पाहिजे? अच्छा, मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीबद्दल जे काही लेखन झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रीय संस्कृती, मराठीची संस्कृती, आपली संगीत परंपरा, आपली भाषेची संस्कृती जी काय आहे ती, तर त्याच्याविषयी जेवढं म्हणून लेखन झालेलं आहे तर त्या लेखनाच्या वाटेवरती आणि केवळ लेखन नाही त्याच्यावरती आता खूप पॉडकास्ट पण होत आहे ना. पुष्कळ सारे पॉडकास्ट लोक प्रयत्न करतायत. लोकांना उत्सुकता वाटतीये. म्हणजे विक्रम संपत सारखा तरुण इतिहासकार हा भारतीय सावरकरांचा शोध घेऊ इच्छितो आहे. तर त्याच्यामुळे असे मराठीचे पण आहेत. म्हणजे अरुणा ढेरेसारखी लेखिका आहे की जी परंपरांचा शोध घेऊ इच्छिते आहे. तिचं भारतीय निरागिरी म्हणून आता पुस्तक आलेलं आहे. त्याच्यामुळे असे तरुण मंडळी आहेत की ज्यांना आपल्या परंपरेबद्दल कुतूहल वाटत आहे आणि ते जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि त्यात केवळ भाकड कथा नाहीये तर काहीतरी आणखी सकस आहे की जे शोधलं पाहिजे. असे लेखक जे आहेत त्यांचा शोध घ्यावा आणि ते वाचन करावं असं मी आग्रहाने सांगेन. असं भविष्यात तुमचं काय लिखाण किंवा ब्लॉग किंवा कॉलम लिहिण्याचं काही प्लॅनिंग आहे? आता तर मी ह्या परदेशी संगीतकारांच्या प्रवासामध्ये पुष्कळच रमलेली आहे. पण जे दुसरा विषय जो आता माझ्या मनामध्ये आहे तो म्हणजे थोडक्यात सांगते की बंगलोरमध्ये एक सुंदर संगीतावरचं म्युझियम आहे आणि त्या म्युझियम मध्ये मला अकस्मात एक 10-12 स्त्रियांचे वेगळ्या स्त्रियांचे फोटो दिसले. तर मी म्हटलं या कोण स्त्री आहेत? संगीतकार म्हणून कधी गायिका म्हणून त्या मला दिसल्या नव्हत्या असं. तर म्हणून मी बघितलं तर त्या भारतामध्ये जेव्हा पहिलं रेकॉर्डिंगचं तंत्रज्ञान आलं पहिल्यांदी तर त्या काळात ज्यांची रेकॉर्डिंग झाली त्या सगळ्या स्त्रिया होत्या. मग तो तपशील मला मिळाला. मी उडाले अक्षरशः. म्हणजे जर्मन माणसापुढे एक मशीन ठेवलेलं तो म्हणतो का ह्याच्या पुढे बसून आणि जे यंत्र आपलंच आपण ऐकवतं म्हणजे भीती वाटावी आपली की बापरे भूताटलं तर नाही ना असं वाटावं अशी परिस्थिती त्या काळात. तर त्या सगळ्या बायका त्या यंत्रासमोर बसल्या आणि 3-3 मिनिटं फक्त गायल्या. तर त्या स्त्रियांचा एक अफाट इतिहास आपल्या इतिहासाच्या पोटात दडलेला आहे. या स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यात पण सहभाग होता. स्वातंत्र्य लढ्यातल्या असं म्हणतात की 1857चा जो आपल्याकडे स्वातंत्र्य समर झालं त्यात ह्या स्त्रियांनी अनेकांना आपल्या घरांमध्ये आश्रय दिलेला आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी यांनी मैफली केलेली आहे, जनजागरण केलेली आहे. त्यातल्या काही स्त्रियांनी तर पूर्णपणे आपला व्यवसाय सोडून फक्त देशभक्तीपर गीतांच्या मैफली केलेल्या आहेत. तर असा एक खूप मोठा इतिहास आपल्या इतिहासाच्या पोटात दडलेला आहे. तो मिळवण्याची साधनं फार कमी उपलब्ध आहेत. पण आता समांतर ह्या माझ्या परदेशी कलाकारांच्या अभ्यासाबरोबर तोही अभ्यास त्याच्यावरती काहीतरी लिहावं असं मला अगदी प्रकर्षाने वाटतंय. कारण एक स्त्री म्हणून मला ह्या सगळ्या स्त्रियांच्या जगण्याबद्दल अतोनात कुतूहल की कशा स्त्रिया जगल्या असतील. त्या स्त्रिया 12-12 भाषा बोलायच्या. 12-12 भाषा त्या स्त्रियांना येत होत्या आणि चांगल्या घराण्यातली मुलं चांगल्या कुटुंबातल्या मुलांना रीतिरिवाज अदब शिकवण्यासाठी ह्या स्त्रियांकडे पाठवलं जायचं. त्या काळात घरी जाऊन शिकवून तिच्याकडे जाऊन कसं अग्नी वागायचं, कसं पेश येतं लोकांना, चांगल्या रीतीभाती म्हणजे काय असतात वगैरे. तर मला असं वाटतं की ह्या कोण स्त्रिया असतील, त्या कशा शिकल्या असतील, कुठे शिकल्या असतील आणि त्या सगळ्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अत्यंत भयानक चढ उतार गेलेले म्हणजे स्थिर कठोर उतार आणि कठोर चढ
असं त्यांच्या आयुष्यात जे काही मी वाचलं आतापर्यंत फार कमी वाचायला मिळाले मला. मला असं वाटतं त्याच्यामुळे की तो शोध घेण्याची मला मला असं वाटतं की भारतातली स्त्री ही त्याच याच्यातली आहे, अतिशय कठीण याच्यातनं. शेवटी कौटुंबिक सामर्थ्य पण तिला असतं. आधी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई सारखे असू देत, मॅडम कामा असू देत, ही सगळी पर्सनॅलिटी सगळ्याच ग्रेट होत्या. त्याच्यात स्वातंत्र्य संग्रामामध्ये तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दोन्ही म्हणजे वहिनी आणि सौभाग्यवती यांचं योगदान हे झापवलं गेलंय. म्हणजे सावरकर पुढे आलेत, परंतु यांचं योगदान नक्कीच झापवलं गेलं. लोकमान्य टिळकांच्या घरातली परिस्थिती पण आज दाखवली गेली. या सगळ्या याच्यातून मी एक तुमच्या खाजगी प्रश्नाकडे येतो. आपला जेव्हा आपण हे सगळं करत आहात, आज तुमच्या चेहऱ्यावरती ती खूप ऊर्जा दिसते, खूप आनंद दिसतोय, तुम्ही खूप आनंदी याच्यातनं लिखाण करताय. पण भूतकाळामध्ये तुम्ही एका दुर्दम्य आजाराला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सामोरं गेलात आणि आजही त्या आत्मविश्वासाने तुम्ही भक्कमपणे उभ्या आहेत. तर मला असं वाटतं की त्याच्यावरती तुम्ही थोडासा अनुभव सांगा. मला माझं खरं सांगायचं तर मला असं वाटतं मी फार भाग्यवान आहे दोन गोष्टींसाठी. एक तर मला कॅन्सर झाला, याबद्दल मी भाग्यवान समजतो. आणि दुसरी गोष्ट, त्या काळात मला जे काही मदतीचा हात मिळाला त्यातली सगळ्यात महत्वाची मदत मिळाली मला ती म्हणजे विश्वराज बाम सरांची मदत मिळाली, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक होते. पण बियॉन्ड दॅट, त्याच्या पलीकडे ते मी तर म्हणते ते योगीच होते. त्यांचा भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानाचा अतिशय गाढा अभ्यास होता. आणि भारतीय तत्वज्ञानाने जितका मनाचा अभ्यास केलेला ना, मानसिक शक्तीचा जितका मनसामर्थ्य म्हणजे काय आहे याचा जितका अभ्यास केलेला, म्हणजे रामदासांनी मनावरती खूप लिहिलेले, मनाच्या सुखापासून ते दुःखाची लक्षणं, उत्सवाची लक्षणं खूप लिहिलेली आहेत. आपल्याकडे मनाची शक्ती दाखवणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. तर त्या सगळ्या परंपरांचा त्याने अभ्यास खूप केला होता. आणि ज्या वेळेला आयुष्यामध्ये कुठलंही आव्हान येतं, म्हणजे कॅन्सर हे एक आव्हान झालं, कोणावरती आर्थिक अरिष्ट कोसळतं, कोणावरती जवळच्या एखाद्या आप्त गमवायची वेळ येते, कोरोना काळ असं, तर ह्या काळामध्ये उभारी धरण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपासना आपल्याला उपयोगी पडतील याचं खूप बारकाईने तपशीलवार वर्णन किंवा तपशीलवार लेखन आपल्या तत्वज्ञानामध्ये केलेलं आहे, मांडलेल्या आहेत त्या उपासना. आणि त्या उपासनांचा नाम सरतोपर्यंत खेळाडूंसाठी खूप वापर. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्या आयुष्यात जे बॅड पॅच म्हणतो, त्या बॅड पॅचच्या काळामध्ये त्यावरती मात करण्यासाठी सरांनी त्यांना ह्या उपासना शिकवल्या होत्या. सर माझे शेजारी राहायचे, गोदवाने ते गेले, झाले 6 वर्ष. तर त्यामुळे सरांना जेव्हा माझं निदान कळलं तेव्हा सर माझ्याकडे आले आणि मला म्हणले की आपण एक प्रयोग करून बघूयात की ज्या उपासना सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गगन नारंग आणि अंजली भागवतला उपयोगी पडतात त्या ह्या आव्हानाच्या काळात उपयोगी पडतात असं मला विश्वास आहे. आपण त्या करून बघूया. आणि म्हणून सरांनी मला शिकवायला सुरुवात केली. आणि त्यात पहिली अगदी प्राथमिक गोष्टी म्हणजे आसन, प्राणायाम, व्यायाम, याच्यानंतर मग मनाचा शरीराशी होणारा संवाद, नंतर उत्तमाची उपासना कशी करायची, अखंड उत्तमाचा ध्यास कसा घ्यायचा, त्या काळात स्वसंवाद कसा असावा, भविष्य काळाचं चित्रण, भविष्य काळातली आव्हानं आपण कशी पेलतो आहोत ह्याचं चित्रण कसं करायचं, अशा अनेक गोष्टी त्या काळात सरांनी मला शिकवल्या. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या उपासना जेव्हा मी शिकत गेलो तेव्हा मला एक अतिशय आत्मविश्वास मिळाला. आणि असं वाटलं की अरे कोणती माझ्या बरोबर आहे हातात. म्हणजे मी देव नाही बघितला, पण माझ्या हातात जेव्हा बामचरचा हात होता तेव्हा मला असं वाटतं साक्षात भगवंत माझ्या बरोबर आहे. आणि त्यांनी ज्या उपासना शिकवल्या त्या मी अतिशय निष्ठेने, अत्यंत, कारण तेव्हा गाठ जीवाशी होती माझी, तर त्याच्यामुळे मी त्या उपासना इतक्या निष्ठेने केलेल्या आहेत, इतक्या प्रामाणिकपणे. आणि थोडस मनामध्ये काय होतं करून तर बघूया खरंच इतक्या प्रभावी आहेत का, थोडा ते कसा ॲरोगन्स असतो ना आपल्यामध्ये, बघूया तर खरं असं म्हणत तसं करून त्याही हेतू मनात होता. आणि त्या जेव्हा केल्या ना तेव्हा मला पहिल्यांदी, दुसऱ्यांदी, तिसऱ्यांदी, 3ही वेळाला जे काही अनुभव मिळाले, जे काही मला काही अनुभवाला आलं, ज्या तऱ्हेने मी बाहेर पडू शकले, त्या काळात मी खूप काम करायचे. हॉस्पिटलमध्ये लेखनाचं काम केलंय, अनुवादाची कामं केली, एडिटिंगची कामं केली, व्यायाम केले, प्रवास केले, खूप गोष्टी केल्या. तर मला असं वाटतं ती एक गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये होती जी मी मला अखंड उभं केलं.
आणि ते उभं करणं हे कोणाच्याही आयुष्यामध्ये कोणत्याही आव्हानाच्या काळात घडू शकतं. आणि मला असं वाटतं की जर इंजेक्शन असतं ना याचं तर मी इंजेक्शन टोचलं असं लोकांना या गोष्टीचं. म्हणजे पण असं वाटतं की ह्या सगळ्यांना कळण्याचं फार बरं होईल. माणसं जी छोट्या छोट्या गोष्टींनी खचतात, हरतात, हात टेकतात, माघार घेतात, जीव देतात, आत्महत्या करतात, तेव्हा मला असं वाटतं अरे नाही, याच्या पलीकडे जीवन जी प्राणशक्ती आहे ना, ती प्राणशक्ती फार प्रखर आहे. आणि त्या प्राणशक्तीमध्ये अनेक गोष्टी आहेत की जे आपल्याला उभं करणाऱ्या आहेत, जे आपल्या मदत करणाऱ्या आहेत. आणि त्या जेव्हा कळतात ना तेव्हा आपल्याला या गोष्टी खूप छोट्या छोट्या वाटतात. आणि म्हणून मी का म्हणते भाग्यवान आहे, तर कॅन्सर नसतं आलं तर मी शिकले नसते, मला शिकायला नसतं मिळालं. त्यामुळे आय ऑलवेज से कॅन्सर केम एज अ ब्लेसिंग इन माय लाईफ. कॅन्सर झाला नसतं तर मला नसतं शिकायला मिळालं. कदाचित मी पण असंच रडत रडत आयुष्य काढलं असतं उरलेलं, असं मला वाटतं खंत करत. आता मला असं वाटतं की नाही, देअर इज अ सोल्युशन एव्हरी चॅलेंज. उत्तर आहे प्रत्येक चॅलेंजवरती आणि प्रयत्न केला पाहिजे आपण त्यासाठी. शेवटी अनेक गोष्टी आपल्या हातात नियंत्रणाच्या बाहेर असतात, ते मान्यच केलं पाहिजे. परंतु आपल्या हातात पण पुष्कळ गोष्टी असतात, त्याच्याकडे डोळे उघडून बघणं आणि त्या गोष्टींचा अवलंब जीवनात जगण्यासाठी करणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा हातात असतं ना, ती लखलखीत गोष्ट जेव्हा असते ना, तेव्हा तुम्हाला निराशा येऊ शकत नाही. पण मग भविष्यात अशा याच्यावरती पुस्तक लिहिण्याचं काही लक्षात दिलेलं आहे तर मी काय नाही, पण तुमचा अनुभवातनं शेवटी खूप ठिकाणी बोलते लोकांची ह्याच्याबद्दल बोललेली आहे ठिकाणी, माहिती नाही, कारण ही खूप मोठी प्रेरणा आहे. सर, ते शेवटी एक प्रश्न मात्र तुम्हाला आता विचारेन, कारण तुम्ही नाशिकवर भरभरून बोललात, तुमचं प्रेम आहे नाशिकवर. मग नाशिकचा तुम्ही हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं म्हणतायत, नाशिकला साहित्य वारसा जपायचं म्हणतायत. नाशिकच्या शहरातल्या लोकांनी आणि युवा वर्गाने विशेषतः, कारण मी खूप अभिमान बाळगतो या युवा वर्गावर, येणारी जी पिढी आहे ही खूप पोटेन्शियल आहे, याच्यावर खूप एनर्जी आहे. आणि सगळ्यात म्हणजे विश्वामध्ये सगळ्यात आपला देश तरुण देश आहे. या तरुणांना आणि या आपल्या नाशिक शहरातल्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणजे कुठं गोळा येतो, तुमच्या वागण्यातनं तुमच्या शब्दातून प्रेरणा मिळेल ना. मला असं वाटतं की थोडासा जगण्याचा वेग थोडा कमी करून आपल्या आसपास बघावं. परफेक्ट. आपण ज्या जगात जगतोय आणि ज्या जगण्याची आकांक्षा करतोय त्या तर मला जे काय पुढे मिळवायचे ते माझ्या आसपास आहे का हे बघावं, हे शोधावं, माणसांमध्ये शोधावं. मला उभं करणारी माणसं माझ्या आसपास आहेत का? भले मोठी माणसं नको आपल्याला, आपल्या शेजाऱ्या माणसाकडनं आपल्याला काही शिकता येण्यासारखं असतं. तर माझ्या गावातला निसर्ग, माझ्या गावातली माणसं, माझ्या गावातलं वातावरण हे मला मोठं करण्यासाठी मी काय करू शकतो हा एक मुद्दा. आणि मुख्य म्हणजे मी काय करू शकते या गावासाठी हा विचार पण करणं गरजेचं आहे. जे गाव मला आज सुरक्षित आयुष्य देत आहे, जगण्यासाठी एक शांत अवकाश देत आहे, तर त्याचं ऋण माझ्यावरती आहेच ना. मग नेहमी असं वाटतं की माझ्यावरती ऋण आहे. मी जर आफ्रिकेत राहत असते आणि अखंड बंधूच्या धाकवा जगायची वेळ आली असती तर मला कळलं असतं की नाशिकमध्ये सुखाने जगणं म्हणजे काय आहे. जेव्हा आपण नाशिकमध्ये रात्री 12 वाजता सिनेमा संपून एखादी बाई एकटी घरी जाते तेव्हा मला असं वाटतं की हे जगणं मला कोण देतं? हे समाज मला हे जगणं देत असतो, सुरक्षित जगणं. तर ह्या समाजाला मी पण त्याची देणं. तर ह्याचा थोडासा वेग जीवनाचा कमी करून थोडा विचार केला ना तर त्या युवकांना पण मग ह्या सगळ्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. आणि मग ह्या युवकांनी आपल्याकडे छोटे छोटे अवकाश निर्माण करावे, आपली स्वतःची जागा निर्माण कराव्या, त्यात सिनियर वेगवेगळ्या वयाच्या लोकांना सामावून घ्यावं गरजेपुरतं. आणि मग काही निर्माण करता येतं का बघावं. अशी वेळ आता आलेली आहे, नक्कीच आलेली आहे. केवळ तुम्ही आयटीची स्वप्न बघून आणि तंत्रज्ञानाच्या जगण्या आधारे तुम्ही नाही जाऊ शकणार. तुम्हाला माणसं लागणार आहेत, आधार लागणार आहे जगण्यासाठी, झाडं लागणार आहेत, पाणी लागणार आहे, चांगली हवा लागणार आहे. तर हे सगळं मिळवण्यासाठी मी काय देऊ शकतो, मुळात मला काय द्यायचं आहे हा विचार करणं खूप गरजेचं आहे. पण तो आता करणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं हा पॉडकास्ट हा त्यातलाच एक प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये तो प्रयत्न आहे आणि तो खूप स्तुत्य आहे. या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं आणि लोकांना हे सांगणं तो एक प्रयत्न आहे. त्यामुळे मला इथे इतक्या मोकळ्या गप्पा मारायला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. मला असं वाटतं की वंदना ताईंनी आता ताई म्हणण्या इतपत नक्कीच त्यांच्यात हे आहे. आपण बघितलं असेल वय जरी वाढलं असेल तर विचार आणि त्यांची ऊर्जा ही निश्चितपणे मला पण लाजवणारी आहे.
ह्या सगळ्या गोष्टीतनं एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात अशी येते की भारतासारख्या देशामध्ये, संपन्न देशामध्ये, त्याच्यातही महाराष्ट्रासारख्या सुजलाम सुफलाम राज्यामध्ये आणि नाशिक सारख्या एकदम ग्रीन ज्याला म्हणता येईल की जिथे सूर्यप्रकाश आहे, जिथे हवा सुंदर आहे, जिथे पाणी सुंदर आहे, अशा शहरात मी वाढताना मी काय देणं लागतो, एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला घ्यावी लागेल आणि वाचन संस्कृतीकडे आपलं कसं लक्ष केंद्रित करता येतील, वाचनातून विकास व्हावा, विकासातून निश्चितपणे बदलाव व्हावा, व्यक्तिमत्वात बदलाव व्हावा, असे विचार वंदनाताईंनी मांडले. आणि एक गोष्ट अजून जी लक्षात आली की माझ्याजवळ जी कमतरता होती, मी जो आजारी पडले, या आजारपणाचा बाऊ न करता त्याच्यावर मी चुटकीसरशी कसं त्याच्यावरती मात करू शकले, ही पण एनर्जी आपल्याला त्यांच्याकडनं मिळाली. मग या सगळ्याचा विचार केला तर निष्कर्ष काय निघेल, तर मला असं वाटतं की वाचनाचं वेळ वाढावं, साहित्य आपण वाचनाचं वेळ वाढवावं आणि जोडीला मी एक छोटासा घटक या शहरातला, पण मी काय करू शकतो, मी स्वच्छता ठेवू शकतो, मी या देशाचा, मी या राज्याचा, मी या शहराचा पौराणिक संदर्भ तपासू शकतो, तो संवर्धन करू शकतो. मला हे माहित आहे की आपण वाढीस लागण्यापेक्षा तो संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि मग केवळ विकासाच्या वाटेवरती जाताना म्हणजे सगळ्याच बाकीच्या गोष्टी टाळून मी फक्त विकास करतोय का आणि खूप धावतोय का, माझं जीवन एवढ्या धावपळीचं आहे का, माझ्या गरजाही इतक्या आहेत का, या सगळ्याचा कुठेतरी विचार करावा लागेल. आणि 2 वर्षापूर्वी कोरोनाने हे मला वाटतं आपल्याला सांगितलंय. या 2 वर्षात काय शिकलो आपण, तर आपल्या गरजा मर्यादित आहे, आपण तेव्हा वाचलं पण कोरोना गेला आणि वाचन कुठेतरी बंद पडलं का, याचाही विचार आता करावा लागेल. आणि म्हणून पूर्ववत आपण एक छोटेखानी छानसं सुंदर आयुष्य जगण्याचा वंदनाताईंना शब्द देऊया. आजच्या पॉडकास्ट मध्ये मला असं वाटतं की ही एनर्जी घेऊन पुढच्या पॉडकास्टसाठी नवीन विषयाला, नवीन कन्सेप्टला आणि नवीन पर्सनॅलिटीजला भेटण्यासाठी तुम्ही आतुर आहात, मी गप्पा मारायला आतुर आहात. वाट बघतोय तुमच्या प्रतिसादाची. तोपर्यंत धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर। ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान। डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।